सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड बस स्थानकावर 2 महिलांचे प्रवासादरम्यान दागिने चोरी केल्याची घटना आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी सुमारे 1:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भावाला राखी बांधण्यासाठी आलेल्या 2 महिलांचे दागिने 3 अज्ञात महिलांनी चोरी केली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी ज्योती भारत गायकवाड राहणार माळ सांगवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुसुम भालेराव यांच्या पर्समधून 2 तोळे वजनाचे कानातले आणि 3,000 रोख रक्कम तर ज्योती जेजूरकर यांच्या पर्समधून 3.5 तोळ्यांची सोन्याची पोत असा एकूण 89,970 रुपयांचा मुद्देमाल 3 अनोळखी महिलांनी चोरून नेलाय। या प्रकरणी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। माझे नाव कुसुम प्रवीण भालेराव। मला शिर्डीला जायचं होतं। मी शिर्डीमध्ये बसमध्ये चढत असताना माझ्या बॅगचं चेन तोळी काढून नाही का त्याचे पर्स गायब झाली। त्याच्यामध्ये 2.25 ग्रामचे कानातले आणि 2,500 बाजूला एका कप्प्यात ठेवले, दुसऱ्या कप्प्यात 800 रुपये होते। पर्सच गायब झाली, त्याच्यात आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळं होतं।